जुलै हा जागतिक लोकसंख्या दिवस म्हणून संपूर्ण जगभर साजरा होतो। त्या अनुषंगाने शिवाजी हायस्कूल गोवरी येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। राष्ट्रीय हरिसेना युनिटच्या वतीने शालेय परिसरामध्ये वृक्षारोपण करण्यात आले। तसेच विद्यार्थ्यांना वाढत्या लोकसंख्येचे दुष्परिणाम व त्याचे पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम याविषयीची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी यासाठी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। वृक्षारोपण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक डॉक्टर के.आर. टेंभुर्णे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून गावच्या सरपंच सौ आशाताई उरकुडे, माजी सरपंच विठ्ठल पाटील पाचभाई, गावचे प्रतिष्ठित नागरिक मारुती पाटील लांडे, विशेष मार्गदर्शक म्हणून वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शीलकुमार दुधे, शाळेतील ज्येष्ठ शिक्षक आनंद चलाक, सुनील काकडे, हरीश पुटले, तसेच आरोग्य सेविका आणि इतर मान्यवरांची उपस्थिती होती। या प्रसंगी शालेय परिसरामध्ये विविध फळझाडांची लागवड करण्यात आली आणि वक्तृत्व स्पर्धेमधून विद्यार्थ्यांनी वाढत्या लोकसंख्येचे दुष्परिणाम व पर्यावरणाचे होणारे दुष्परिणाम याविषयी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन माहिती दिली। या प्रसंगी डॉक्टर शीलकुमार दुधे यांनी वाढत्या लोकसंख्येमुळे होणारे दुष्परिणाम आणि आव्हाने या विषयावर सखोल विस्तृत मार्गदर्शन केलं। जवळपास भारत 130 कोटीचा देश होता आणि चीन 140 कोटीचा, आणि एका वर्षात विचार करा 144 कोटी भारत आणि 142 कोटी चीन, म्हणजे आपण मागे टाकलो चीनला लोकसंख्येच्या बाबतीत। तर असं चालू राहिलं तर कदाचित दीड अब्जापर्यंत आपण गेलोच आता। जर असं राहिलं तर समोर जाऊन खूप दयनीय कंडिशन येणार आहे आपल्या भारत देशावर। लोकसंख्या म्हणजे काय? एखादी विशिष्ट क्षेत्रामध्ये असलेली एक लोकांची संख्या म्हणजे लोकसंख्या, आणि लोकसंख्या विस्फोट म्हणजे काय? जे प्रमाणात लोकांची संख्या वाढायला पाहिजे त्यापेक्षा अति वेगाने जी संख्या वाढते त्याला आपण काय म्हणतो? लोकसंख्येचा विस्फोट। तर हे विस्फोट आपल्या भारतात झालेला आहे, त्यामुळे आपली अर्थव्यवस्था पण ढासळलेली आहे। किती म्हणलं तरी लोकसंख्या हे प्रमुख कारण आहे अर्थव्यवस्था कमी व्हायचं। उदाहरण म्हणजे सगळ्यात मला वाटते उत्तर प्रदेश हा सगळ्यात मोठा लोकसंख्येचा देश आहे आपल्या भारतामधला, आपला राज्य, आणि दुसरं सगळ्यात कमी लोकसंख्येचं राज्य कोणतं असेल? लक्षद्वीप। ठीक आहे। तर जिथे लोकसंख्या जास्त तिथं विकास कमी, रोजगार कमी, आणि जिथे लोकसंख्या आणि निरक्षरता पण कमी। जसं केरळमध्ये मला वाटते सगळ्यात जास्त साक्षरतेचं प्रमाण आहे, आणि त्यामध्ये लोकसंख्येचं प्रमाण भारताच्या लोकसंख्येच्या 2.7% लोकसंख्या फक्त, आणि युपी मध्ये 17% लोकसंख्या वाढीचं प्रमाण आहे। आणि प्रत्येक पूर्ण जगामध्ये 6 मुलं जन्मले तर 1 मुलगा भारतात असतो, अशी आपली परिस्थिती झाली आहे। म्हणजे 6 पैकी 1 मुलगा भारताचा, म्हणजे आपण टोटल पॉप्युलेशन जगाच्या 1/6 पॉप्युलेशन भारतामध्ये लोकसंख्या आहे। तर विचार करा की आपण याची कारणे काय आहे? कारणे भरपूर आहे। आता आरोग्याच्या बाबतीत पाहिलं कारण तर बालकांचा आता मॅडम मृत्यूदर कमी झालेला आहे, म्हणजे आता सेवा चांगली मिळत आहे। सेवामुळे पहिले जे 6 महिन्याच्या खालचे बाल मृत्यू दर वाढत होते, आता ते कमी होत चालले, आता सेवा चांगली मिळत आहे। दुसरं आयुष्यमान, म्हणजे आता आयुर्मान वाढलं लोकांचं, म्हणजे आता जे लोक आजाराने मरत होते ते आता आपण माझ्याकडे विचार करा, बीपी शुगरचे पेशंट भरपूर 400-500 पेशंट मी बीपी शुगरचे पाहतो। अगोदर लकव्याने मरत होते, तर आता लवकर निदान लागल्यामुळे त्यांचं प्रमाण कमी झालेलं आहे। तिसरं निरक्षरतामुळे काय होते की एक आपण जो म्हणतो की साक्षर राहिलं तर आपल्याला समजते की लोकसंख्या वाढते, पण निरक्षर लोकांना काय वाटते की एक काही ठिकाणी मन असते की नॉर्मल जे होतं, जे आपल्याला दिलं देवानी, त्याच्यावर आपण काही प्रकारचं वैज्ञानिक उपचार नाही केलं तर बरं। म्हणजे आपण काय पहिले आता तरी कोणाला बाळ नाही पाहिजे तर आपण पुण्यातून पाहून टाकतो, पण अगोदर काही समाजामध्ये असे आहे की ते तसे करत नाही। होत आहे ना तर होऊ द्या।
हे निरक्षरतेमुळे हे असं वाढत आहे. त्याच्यानंतर टोटल पॉप्युलेशन जे आहे देशाची त्याच्या 17% पॉप्युलेशन आहे भारताची आता. म्हणजे किती समजलं? 100% पॉप्युलेशन जगाची आहे तर 17% पॉप्युलेशन भारतातच आहे. आणि केरळ त्याच्यामध्ये यूपीत जास्त, केरळमध्ये कमी. तर कारणामध्ये मी सांगितलं की बालमृत्यू दर कमी, आयुर्मान वाढलेला आहे, निरक्षरतेमुळे आपलं वाढत आहे. आणि जे शासन, आरोग्य शासन जे कुटुंब नियोजन पद्धती असतात की ऑपरेशन करा, 2 बाळ झाले की ऑपरेशन करा, गोळ्या खा, बाळ होऊ देऊ नका, याचं जे कुठंतरी धोरण जे आपण लागू केलं आहे कुठंतरी लोकांपर्यंत जात नाहीये, पसरत नाही आहे. की काही लोक ऐकत नाही, त्यामुळे लोक 2 बाळ झाले तरी ऑपरेशन करत नाही. आणि गोळ्या कधी कधी 100% गोळ्या काही काम करत असत नाही, फेल्युअर असते. 100% ऑपरेशन केलं तरच ते 100% काम होते. परंतु लोक हे आहे की लोकांना वाटते की ऑपरेशन केल्यानं मला कमजोरीपणा येते, असं येते. परंतु असं काही नाही. उलट बायांपेक्षा माणसाचं ऑपरेशन लवकर होते, एका दिवसात सुट्टी मिळते ना, त्यामुळे त्यांना काही त्रास राहत नाही. बायकांना खूप जास्त त्रास होतो त्यापेक्षा, तरी बायकांचं ऑपरेशनचं प्रमाण जास्त आहे. तर आणि हे एक आहे की कुटुंब नियोजनच्या पद्धती लोकांना माहीत नाहीत, लोकांना पोहोचली नाही, म्हणून पुन्हा लोकसंख्या वाढत आहे. आणि पुन्हा एक कारण म्हणजे मला मुलगा पाहिजे, मुलगी नाही. असे भरपूर उदाहरणं आहे की एका घरी 5 मुलीनंतर 1 मुलगा झालेला आहे. म्हणजे एका मुलासाठी तुम्ही 5 मुलीला जन्म दिला. हे एक धारणा आहे की मला मुलगा पाहिजे म्हणूनच लोकसंख्या, हे एक कारण राहू शकते. परंतु आजकाल मुली सुद्धा प्रगती करतात, मुली सुद्धा आई वडिलांना सांभाळतात. माझ्याकडे उदाहरण आहे, माझी स्वतःची भाची, एकच मुलगी आहे, मुलगा होऊ नाही दिलं. म्हणजे अशी कुठेतरी मानसिकता पाहिजे लोकांमध्ये की मला एक मुलगी झाली तरी चालते, तिला चांगलं शिकवीन, ती मला पोचतात. मुली उलट मुलापेक्षा मुली चांगलं पोचतात मुलांना, आई वडिलांना. हे माझं एक अनुभव आहे.